दादा इथं पुस्तकात दिले हवेत कार्बन डायऑक्साईड असतो का? हो स्वरूप, पुस्तकामध्ये बरोबर दिलेलं आहे. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस असतो. कार्बन डायऑक्साईड गॅसला टेस्ट नसती, स्मेल नसती आणि कलर पण नसतो. आपण त्याला फक्त अनुभव करू शकतो, आपण त्याला बघू शकत नाही. हे कार्बन डायऑक्साईडचे कॅरेक्टरिस्टिक्स मी तुला एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने दाखवतो. हे बघा, आता पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करणार आहे, इथं मी घेतलंय व्हिनेगर. हे व्हिनेगर आहे, व्हिनेगर एक ॲसिड आहे. त्याच्यानंतर इथं मी घेतला आहे इनो. या बिकरमध्ये मी एक इनो घेतला, इनोची पुडी घेतली आहे. आता मी काय करणार आहे, तर हे जे सिट्रिक ॲसिड किंवा व्हिनेगर दोन्हीपैकी जे आपल्याला भेटेल ते मी ह्या बिकरमध्ये इनो घेतला आहे, त्या इनोमध्ये टाकल्यावर त्याची रिॲक्शन होईल आणि ती रिॲक्शन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस निघल. तो कार्बन डायऑक्साईड गॅस जो असतो तो बर्निंगला मदत करत नाही, है की नाही. मग आपण इथं एक मॅचची स्टिक घेऊ, ती पेटू, ती मॅच स्टिक विझून जाईल. म्हणजे तो गॅस जो तयार झालेला असेल तो असेल कार्बन डायऑक्साईड गॅस. हे व्हिनेगर आहे आणि हा इनो आहे. तर मी व्हिनेगर आणि इनो दोघं एकत्र टाकतोय. तर हा एक गॅस तयार झालाय. हा कुठला गॅस तयार झालाय? कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झालाय हा, है की नाही. तर आता जर मी काडीची पेटी जर जवळ नेली तर ही विस्ती आहे की नाही. विस्ती म्हणजे हा गॅस जो तयार झालाय, हा कुठला गॅस तयार झालाय? कार्बन डायऑक्साईड, आहे की नाही. कारण कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो ज्वलनाला मदत करत नाही. आता हे बघ, हे एक लाईम वॉटर आहे. हा आपण दुसरा एक्सपेरिमेंट करतोय. तर याच्यामध्ये मी लाईम वॉटर घेतलंय. लाईम वॉटर म्हणजे लाईम चुना जो असतो त्याला मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवला आणि त्याच्यावरती पाण्यात भिजत ठेवल्यानंतर चुन्यामधले जे मोठे पार्टिकल्स होते ते बिकरच्या खाली गेले आणि जे वरती पाणी राहिले त्याच्यापासून हे लाईम वॉटर बनवलंय. तर लाईम वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड याची जर रिॲक्शन झाली, कार्बन डायऑक्साईड आणि लाईम वॉटरची जर रिॲक्शन झाली तर याचा कलर चेंज होणार आहे की नाही. ह्या लाईम वॉटरचा, आता लाईम वॉटर आपण बघतोय एकदम ट्रान्सपरंट दिसतंय. ज्यावेळेस त्याची रिॲक्शन कार्बन डायऑक्साईड सोबत होईल त्यावेळेस त्याचा कलर चेंज होऊन तो मिल्की व्हाईट कलरमध्ये कन्वर्ट होईल. तर आता मी हे दाखवतो तुम्हाला करून. ह्युमन बॉडीच्या ब्रीदिंग प्रोसेसमध्ये ज्यावेळेस आपण ब्रीथ एअर इनहेल करतो आणि ज्यावेळेस एअर एक्झेल करतो म्हणजे ब्रीद आउट करतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडत असतो. तर आता हा कार्बन डायऑक्साईड गॅस लाईम वॉटर बरोबर कसा रिॲक्ट होतो तो बघा. आता आपण बघू शकतो इथं की पहिल्यांदा आपण जे लाईम वॉटर घेतलेलं होतं ते ट्रान्सपरंट होतं, एकदम ह्या पद्धतीचं ट्रान्सपरंट होतं. आणि आता जे बघतोय आपण ते पूर्ण मिल्की व्हाईट झालेलं आहे. म्हणजेच त्याची रिॲक्शन कार्बन डायऑक्साईड बरोबर झालेली आहे. म्हणजे आपण जी एअर जी ब्रीद आउट केली त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड होतं, हे या एक्सपेरिमेंटमधून आपल्याला कळतंय. आता आपण थर्ड एक्सपेरिमेंट करतोय. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये मी एका बॉटलमध्ये खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यात आता व्हिनेगर टाकतो म्हणजे पुन्हा कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म होईल. हा जो कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म झालाय तर आता ह्या इथं बबल फॉर्म झालेले आहेत. आपण बघतो या रिॲक्शनमध्ये बबल फॉर्म झाले. ते बबल जे आहेत ते कार्बन डायऑक्साईड गॅसचे बबल आहे आणि हा कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो मी इथं बबलमध्ये त्याला ट्रॅप केलाय. आणि आता हा कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो मी हा बबल काढून घेतो